मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ओमकार ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. वेलकम टू ब्लॉग. आणि आत्ता पन्हाळकाठीचा आधीचा ब्लॉग तुम्ही जो बघितला आहे आणि आत्ता आपण चाललेलो आहोत म्हणजे उन्हावरेला जे गरम पाण्याचं कुंड आहे तिकडे. आणि तिथून मला वाटतं 10-12 किलोमीटर होता. आता हा तिसरा पार्ट आहे आजच्या दिवसामधला. तो आता शूट करायचा आपल्याला संध्याकाळचे आय थिंक 2:30 वाजलेत. संध्याकाळपर्यंत आज शूट होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा दापोलीचा परतीचा प्रवास. आज ही सिरीज दापोली सिरीज चालू आहे. खूप एन्जॉय करताय तुम्ही, मला माहिती आहे. तुमच्यासाठीच मी सर्व शूट करतो आहे. सो चला स्टेटून लास्टपर्यंत. आणि इकडे सुद्धा हे काका मला भेटले आहेत. काका नाव काय तुमचं? पन्हाळकाजीतले आहेत काका. तिथे रस्त्यावरती थांबले ते. मागाशी एक सीन काय आला माहिती आहे, मी पन्हाळकाजीला येत होतो तेव्हा सुद्धा येतात एक मला काका भेटले तर टर्निंगला. ते मला बोलले की बाळा तिथपर्यंत मला सोड. गावाचं नाव मला आता आठवत नाही आहे. तिथे त्यांना सोडलं. त्यांनी मला गावतळे नाही गावतळेचं म्हणजे दाभोळवरून येताना. अच्छा, हा ते मधल्या रस्त्याने आलास तू. हा, ते त्यांनी मला भेटले. ते मला इथपर्यंत सोड. त्यांना सोडलं. आता सुद्धा मी चाललो उन्हावरेला. तरी मला काका भेटलेत. यांना सुद्धा उन्हावरेच्या इथे सोडायचं ना. हो, हे सुद्धा आपल्या अंधेरीचे मुंबईतलेच आहेत. माझं युट्यूब चॅनल त्याच्यावर मी ब्लॉग शूट करतो. चला आता यांना सुद्धा सोडू आपण आणि तिथून पुढे जाऊया. चला. पूर्णपणे ओसाड रस्ता आहे. रस्त्याला गाडी एक सुद्धा नाही आहे. काकाला सोडला आणि तो निघालोय पुढे. 10 किलोमीटर दाखवतात तिथून. रस्त्याला एक सुद्धा गाडी नाही. गाडी बोलतात ना वेडी वाकडी वळण आहेत. गाडी चालवायला मजा येते भाई. रोड पण मस्त आहे. एक मिनिट. वाकण यस, खूप मजा येते गाडी चालवायला. आणि गरम एवढं ऊन लागत आहे पण उन्हात सुद्धा गार वारा सुटला आहे. मस्त क्लायमेट आहे. चला बघूया. परत 10 किलोमीटर जाऊन परत 10 किलोमीटर जाऊन भेटा देऊन मला वाकवून इथून पुन्हा दापोली जायचं. म्हणजे आज खूप किलोमीटर मी गाडी पळवतोय. मजा येते पण नेक्स्ट खूप मला भेटत आहे. खूपच रस्ता आणि कोकणातला सुख अजून काय पाहिजे आयुष्यात मला. अशीच माझी प्रत्येक वर्षाला सुट्ट्या पेंटिंग राहून दे आणि माझ्या सुट्ट्या एन्जॉय करून दे. कोकण फिरून दे आणि माझ्या स्वर्गात बोलतात ना कोकण स्वर्गातला एक अनुभव मला भेटून दे. तर मंडई पोचलो आहे. दुपारचे 2:30 वाजले आणि उन्हावरेला पोचलो आहे. आणि बघू शकता कसलं मस्त काय लोकेशन आहे यार. खालून पूर्ण नदीच वाहते. ही नदीला पाणी थोडं कमी आहे. एकदम निव्वळ आहे. बघा ना, खालचं तळसुद्धा मला दिसतं. एवढं निव्वळ पाणी आहे. एकदम शुद्ध. खालचं ट्रान्सपरंट दिसतं आहे पूर्ण. आणि इथे बॅक साईडला आहे गरम पाण्याची कुंड. चला तिकडे जाऊया. बोला आधी हे लोकेशन दिसलं म्हणून. आणि बापरे, आज सूर्यदेव कोपलेत आमच्यावरती. काय झालं समजत नाही आहे. एकदम प्रखर उन्हाची किरण दिसायला लागली. ॲक्च्युली तागले तहान. पाणी प्यायचं आहे. बघू आधी हे फिरू. कारण सकाळून फिरतोच आहे तर एकटाच फिरतो. त्याच्यामुळे काय नाही, काय तहान मग खरपली नसते. फिरणं इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. चला ते लोकेशन जाऊन बघूया एकदा. चला आज जाऊन बघूया गरम पाण्याची कुंड कुठे कुठे आहे. हे सुद्धा गरम पाण्याचं कुंड आहे वाटतं. चला इकडे बघू. इथे काय ते लिहिलं गरम पाणी. गरम पाणी काय आहे बघा. गरम पाणी इथं सुद्धा चालू आहे. आणि जवळ आलो ना वाफा मारतात. वाफा हे बघा ना, दिसतंय वाफ येताना. बघा दिसते. हे माझ्या हाताला लागते वाफ. एवढा वाफा येतात इथून. ते काय आहे. चला आपण आतमध्ये जाऊया. हे गरम आहे. हा टाकून बघतो. कोमट लागतं हाताला, एवढा गरम नाही आहे बट कोमट लागते. तिथे जे होतं ना ते खूप गरम आहे.
हे नॉर्मली म्हणजे आपण आंघोळीला पाणी जसं घेतो ना तसं हे आहे. हां, हात टाकू शकतो मीन्स घरी आंघोळीला जे पाणी असतं हे एवढं गरम आहे. ते गरम जे आहे ना त्यातून पूर्णपणे वाफा निघतात, एवढं गरम येते खूप. ओडकळी चालेल पूर्ण. ते लेडीजसाठी आहे आंघोळ करण्यासाठी. 1 मिनिट बघूया. ते वाफ येतं मला दिसते. पाण्यातून ज्या वाफा येतात ना तर कॅमेरामध्ये कॅप्चर नाही करता येते, कारण की इथलं जे बाहेर पाणी आहे ना ते खूप भरपूर गरम आहे. सकाळी आलो असतं तर मला वाटतं ते मला भेटलं असतं गरम पाणी कॅप्चर करण्यासाठी. इकडे सुद्धा झराच आहे, म्हणजे तिथून जे गरम पाणी येतं आहे ते बाय फ्लो इकडे त्या नदीला जातं. पण मी इथे उभा आहे ना, हीट लागते, पूर्ण हीट. सो खूप हीट आहे इथे. तर बघा इथे तुम्ही गरम पाणी जे आहे गोदावरीचं पाण्याची स्वतः पण शूज घातले त्याच्यामुळे. चला तुमच्यासाठी जातो आतमध्ये. पूर्णपणे गरम पाण्याचा टँक आहे आणि याच्यातून हे जे गरम पाणी आहे ना ते बाहेर येतं. तुम्ही आंघोळ करू शकता. ॲक्च्युली पवित्र राहत नाही गावाला, त्याच्यामुळे याची हिस्ट्री काय आहे ती मला गुगल करावी लागेल. बट बाजूला गार पाण्याची नदी आणि इथे गरम पाणी हे थोडं होतात ना. म्हणजे अरे बापरे खूप हीट मारते. मी ह्याच्या बाजून चालतो ना मला हीटच मारते. तिथे जाऊन ते वाफा मला कॅप्चर करता येतात का मी एकदा बघतो. चला. वाफा येताना पूर्णपणे दिसत आहेत आणि पाण्यामध्ये सुद्धा असे बुडबुड येतात. खूप खूप हीट मारते इथे. चला तर आता गरम पाण्याची कुंडाच्या आतमध्ये आपण बघितली. हीट खूप मारते. काही दोन प्लेसेस आहेत तिथे खूप हीट मारते. आणि इकडे समोरसुद्धा घनदाट जंगल आहे. नदीचं मग अशी बघितली समोर घनदाट वगैरे जंगल आहे. इकडे होमस्टे वगैरे सुद्धा आहेत, म्हणजे घरं सुद्धा आहेत वाटतं इकडे. कसला डोंगर आहे यार. एक गोष्ट मंडळी बघायची होती. चला मीच बघतो जाऊन स्वतः. आता हे तर बाजूने येणारं पाणी आहे ते गार पाणी आहे, बट इथून जे पाण्याचा फ्लो येत होता ना ते गरम पाणी होतं ते कुठे जातं ते बघायला आलो मी. ते पाणी हे बघा, म्हणजे इथून तो लाईनअप आला आहे पूर्ण गरम पाण्याचा. ह्या नालीमधून इथे या नदीला मिळतं आणि ही नदी इकडे. कसलं नेचर आहे. खूप या कोकणात जन्मलो आम्ही. आयुष्यात इथे राहतो. हे गाव पण दाखवली गाव तरी फिरत नाही. बट यावर्षी 2 वर्ष झाले काय झालं समजत नाही आहे. गेल्या वर्षीसुद्धा आपण मस्त शूट केलं. यावर्षीसुद्धा आपला नवीन कॅमेऱ्याने शूट करतो. खूप मजा येते मला आणि असे प्लेसेस फिरतो मी. सो खूप भारी वाटतं मला हे सर्व. तुम्हीसुद्धा या आमच्या दापोलीला आणि फिरा या सर्व प्लेसेस. छोट्या छोट्या आहेत. काय गोष्टींना टायमिंग आहे. आता इथे जर मी सकाळी आलो असतो ना एवढं मला ते वाफा इथून दिसलं असतं ना मला भाजू होता बोला की मामा सकाळी पण लगेच संध्याकाळी भेटेल. पण खूप लेट आलो असतो 6-1 वाजेपर्यंत मला दिसलं असतं ते. तुम्हालासुद्धा बघायला भेटलं असतं. त्या वाफा येत आहेत ना गरम पाण्यातून खूप हीट आहे त्याच्यामुळे. चला आता इथून वाकोली मार्गे डायरेक्ट जाऊया दापोलीमध्ये घरी. थोडी भूक लागली. सकाळी तो नाश्ता केला होता, आंबोळ्या ते जिरल्यात. आता बघू घरी तर जाऊन नाश्ता नाही करणार, बट संध्याकाळी आपल्यासुद्धा बाहेर जायचं दुसऱ्या ठिकाणी. त्याचा ब्लॉगसुद्धा येईल. आणि ह्याच्या पुढच्या अजून 2-3 प्लेसेस आहेत आपल्याकडे. लॅम्प हाऊस आहे, परशुराम भूमी आहे. अजून बघू काय कॅप्चर करता येतं. सो स्टे ट्यून्ड म्हणजे लास्टपर्यंत. फोटो ब्लॉग काय आता करत नाही आहे. सो व्हिडिओ आवडला असेल गरम पाण्याच्या कोंड्यांचा तर
1 लाईक तर बनता या दापोलीच्या आपल्या या पर्यटन स्थळांसाठी. आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. नवीन अशा चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.